आजच्या डिजिटल युगात शाळेतील प्रवेशोत्सव म्हटले की फुगे, सजावट आणि आधुनिक कार्यक्रम डोळ्यांसमोर येतात. मात्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कुकसा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भारतीय संस्कृतीची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाला एक अनोखा आणि संस्मरणीय रंग दिलाय. बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि संपूर्ण गाव या सोहळ्याचा साक्षीदार बनला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या कुकसा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांचे आगमन थेट बैलगाडीतून करण्यात आले. तुम्ही खरं शाळेत जाण्यासाठी किती उत्सुक आहे? लय. काय व्हायचंय तुला मोठं होऊन? पोलीस व्हायचंय तुला? अरे वा वा. शाळेत जाण्यासाठी तू किती उत्सुक आहे? खूप. तू कोणत्या क्लास मध्ये आता? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकसा. कोणत्या क्लास मध्ये आहे तू? मी 5वी. किती उत्सुक आहे तू शाळेत जाण्यासाठी? मी खूप. शाळेचा पहिला दिवस कसं वाटत आहे तुला? मला खूप चांगलं वाटत. काय व्हायचंय तुला मोठं होऊन? मला 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 पण पोलीस. खिचडी आवडते का तुला शाळेतली? हो. रोज खातो तू? हो. गावातील श्याम सोनोने यांनी बैलगाडीचे सारथ्य करत विद्यार्थ्यांना शाळेत आणलेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान पाहून संपूर्ण वातावरण भावनिक झालेत. मुख्याध्यापक धनपाल गजभिये आणि शिक्षिका लता गणवीर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. भारतीय संस्कृतीची ओळख करून देतानाच शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अशा नाविन्यपूर्ण आणि संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढतो, पालकांचा सहभाग मजबूत होतो आणि शिक्षणासोबत संस्कृतीचे जतनही होते. कुकसा गावातील हा प्रवेशोत्सव केवळ विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम नव्हता, तर शिक्षण आणि संस्कृती याचा सुंदर संगम होता. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आपल्या सोबत आहेत. तर ताई, आज शाळेत तुमचे पोरं येत आहे, पहिला दिवस आहे आज पोरांचा. काय भावना आहेत तुमच्या? आमच्या शाळेत हे गावामध्ये जे आजपर्यंत असाच कार्यक्रम कधीच आयोजित केला नाही, त्यामुळे हे सगळं आज या सरांनी केलं आणि त्यांचे पण मी आभार मानते. आणि आमच्या मॅडम जे आमच्या गावासाठी, छोट्याशा गावासाठी करत आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. सोबत आहेत कुकसा येथील माजी सरपंच. ताई, तुमच्या गावातील पोरांचा शाळेचा पहिला दिवस आहे, तर काय भावना आहे तुमची? आम्हालाच तेवढा आनंद होऊन राहिला तर द्यायला किती होत असेल. त्यांचा शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकावं यासाठी तुम्ही काय सांगाल? की तसे आता हे नवीन सर आले तेव्हापासून शाळा खूप वेगळी झाली, म्हणजे बदलूनच गेली. शाळेकडून काही अपेक्षा तुमच्या? गावातील लोक नागरिकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करू की जिल्हा परिषद कडेच वळा, कारण की बाहेर गावातील दर्यापूर तालुक्यातील हे जे शिक्षण आहे हे मागीच आहे आणि आपल्या शेतमजूर आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं व्यवस्थित नाही आहे. आणि विशेष म्हणजे या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या दोन्ही मुली शिकल्या. अरे वा. तर त्यातली एक केंद्र सरकारमध्ये लागली आणि दुसरी आर्किटेक्ट करून राहिली. आपण बघू शकता की त्यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषद मध्ये शिकून त्यांचे दोन्हीही मुली ह्या उच्च पदावर आहेत, म्हणून जिल्हा परिषद मध्ये शिकलेला विद्यार्थी खरंच हा एक दिवस आपलं नाव लौकिक करतो, यामध्ये तिळमात्र ही शंका नाही, असं कुकसावासियांच्या आपल्याला त्यांच्या संवादातून आपल्याला कळलेलं आहे.